फ्लॅट घेताना आपण दोन पर्पजने घेतो. एक असतो सेल्फ यूजसाठी आणि दुसरा असतो ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून. जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट विकत घेतो तेव्हा आपल्याला तो 3 ते 4 वर्ष किंवा 5 वर्षानंतर विकायचा असतो आणि त्यातून चांगलं रिटर्न्स मिळवायचं असतं. बट यामध्ये परत दोन गोष्टी येतात. जेव्हा तुम्ही एखाद्या डेव्हलप्ड एरियामध्ये फ्लॅट घेतात तर त्याची किंमत ऑलरेडी 90 ते 1 करोडपर्यंत तुम्हाला 2 BHK मिळतो आणि 5 वर्षानंतर पण त्यातून जे मिळणारे रिटर्न्स आहे ते फक्त 5 ते 7 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतं. बट जर तुम्ही एखाद्या डेव्हलपिंग एरियामध्ये फ्लॅट घेतला आणि 2 BHKची किंमत जर त्याची 60 ते 65 लाख रुपये, तर तो एरिया 5 वर्षानंतर डेव्हलप झाल्यानंतर त्याच फ्लॅटची किंमत 80 ते 85 लाख रुपये होते. इथे तुम्ही 15 लाख रुपये मिनिमम त्याच्यातून रिटर्न्स मिळू शकता. तर जेव्हाही तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घेताय तर तेव्हा अशा एरियामध्ये घ्या की जो एरिया आता डेव्हलपिंग आहे आणि पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये तो प्रॉपरली डेव्हलप झालेला असेल आणि तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेल्या फ्लॅटची किंमत ही चांगली मिळेल. तर पुण्यामध्ये जर तुम्हाला ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून फ्लॅट घ्यायचा असेल तर ताथावडे, रावेत आणि किवळे हे ऑप्शन्स तुमच्यासाठी चांगले असू शकतात. आणि तुम्हाला याच ऑप्शन्सबद्दल जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करा. आम्ही तुम्हाला अतिशय व्यवस्थितपणे गाईड